पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरचा तुमचा अगदी ताजा वाफाळता गरमागरम आणि लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण सायकल शिकतो, पोहायला शिकतो, ड्रॉइंगचा क्लास लावतो, गाण्याचा लावतो, अजून काय काय बरंच लावतो। तर तुला या उन्हाळ्याच्या सुट्टीत कसला क्लास लावला? मी सायकलचा। सायकलचा? तर मी सायकल शिकायला कधी सुरुवात केली माहिती का? पहिल्यांदा मी हातात घेऊन अशी ढकलायचो, मग बसून, मग पडलो, मग परत बसलो आणि मग शिकलो। तुझी कुठली स्टेज आहे? मी आता सध्या पडायच्या स्टेजवर आहे। मग पडलीस तू सायकल शिकताना? मग तू सोडून नाही दिलं सायकल शिकणं? नाही, कारण मला शिकायचं होतं। अच्छा, मग अजून तुला शिकायचं आहेच आहे? हो, शिकायचंच आहे। ठीक. किती पण पडू दे। किती पण पडू दे, शिकायचं। मग कुठे लागलं होतं पडल्यावर? ढोपर फुटलं होतं। काही काय खोटं सांगतेस तू? डोक्यावर पडलीस, ढोपरावर नाही। मला विचार ना। तर मुद्दा महत्वाचा हा की गोष्ट कुठली असो, शिकायची किंवा पूर्ण करायची असेल तर हार मानना ये बात कुछ हजम नहीं होगी जनाब, तो हार नहीं मानना चाहिए, हो की नाही? अशाच दोन गोष्टी घेऊन आज आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत। त्या दोघींचं आपण स्वागत करूया, गप्पा मारूया आणि अफलातून असे पदार्थ बघूया, त्यांचं स्वागत करूया। या नमस्कार। हॅलो, नमस्कार। नमस्कार चैताली आणि मॅडम कविता। कविता मॅडम, तुम्हा दोघींचंही फार मनापासून स्वागत। कुठून आलाय तुम्ही? भाईंदर वरून। अरे वा, आणि तुम्ही? पुणे। पुण्याहून। काय करतेस तू चैताली? शेवपुरी सँडविच। अगं पदार्थ नाही ग, जीवनात काय करतेस? तिने थेट मुद्द्यालाच हात घातला। हरकत नाही, खवय्येगिरी म्हटल्यानंतर मनातले पदार्थ तोंडावरती येतात। जीवनात काय? LLB करते, सध्या इंटर्न आहे ॲडव्होकेटच्या अंडर, प्रॅक्टिस करते। अरे वा, आणि तुम्ही काय करता कविता मॅडम? 4-5 वर्ष लग्न मुंज सगळे प्रकारचे इव्हेंट्स केले आणि नंतर मग कॅन्सर डिटेक्ट झाला, मग 2 वर्ष सक्तीची विश्रांती घेतली आणि मग असं वाटलं की नाही, आता थोडंसं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बदलला, म्हणून मग काउन्सिलिंग सेंटरमध्ये जॉईन झाले मी। अच्छा, पण कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही परत त्यातनं बाहेर आलात आणि आता परत काम करता? बापरे, खूपच इन्स्पायरिंग आणि करेजियस आहे। आज पदार्थ कुठला करणार आहेस तू चैताली? शेवपुरी सँडविच। शेवपुरी सँडविच, हे दोन वेगळे पदार्थ आहेत, तू त्याचं कॉम्बिनेशन करतेस? आपली मजा आहे ना, शेवपुरी आणि सँडविच एकत्र। आणि तुम्ही काय करणार आहात? मी मिक्स भाज्यांचं लोणचं आणि रताळ्याचं मिल्कशेक असं करणार। पहिला पदार्थ कोण करणार मग आता? तुम्ही। का बरं? मला त्यांची साडी आवडली। काय वाटेल ते कारण देते ही मुलगी। हे म्हणजे ना, माझं ना डोकं तुझ्यामुळे ना हलत चाललेलं आहे वरचेवर। ठीक आहे, भाज्यांचं लोणचं आपण पहिल्यांदा बघूया, त्याआधी व्यवस्थित हाताने त्यांना आपण इंडिया गेटचं हे ॲप्रन देऊया, छान शिस्तीत देऊया। हां, व्हेरी गुड। चैतालीसाठी हे आणि या ताईंसाठी हे। कसं आहे, ॲप्रन दिल्यामुळे स्वयंपाकही शिस्तीत होईल, स्वच्छतेत होईल आणि पाहुण्यांचं स्वागतही होईल। व्हेरी गुड, पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे, ॲप्रन त्यांना दिलेलं आहे। लगेच वळूया पहिल्या पदार्थाकडे। चला, कविताजी पहिला पदार्थ करतायत आणि या पदार्थाचं नाव आहे मिक्स भाज्याचं लोणचं। ठीक आहे, याच्या साहित्याकडे आपण जाऊया, सांगा काय? गाजर, मटार, फ्लॉवर, कैरी, तिखट, लोणचं मसाला, मीठ, लिंबू, हळद, हिंग आणि गूळ। कविताजी, आता आपण कृतीकडे वळूया, पण त्याआधी चैताली, तू आता वकील होणार आहेस आणि वकील म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडेंटली समोर किती मोठा गुन्हेगार आला तरी त्याच्याशी असं बोलता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? बरोबर। या सेटवरचा एक गुन्हेगार आहे, त्याच्याशी तसंच बोल आणि त्याला तिकडे घेऊन जा। चाल, हाल घेऊन जा बेटा। हां, नंतर आम्ही ऑर्डर करूच। चल, काय करायचं पहिल्यांदा? आता हे सगळ्यात सुरुवातीला आपण बारीक तुकडे करून क्रश करून घेतलेलं आहे कटरमधनं, हे सगळ्या भाज्यांचे हे। आता तेल तापत ठेवायचे, हिंग हळद तेलात घालायचे, एक बाऊल लागेल एक, आणि एक चमचा देणार ना, घ्या। ठीक आहे, आता मी सगळे एक 2-2 चमचे समप्रमाणात सगळं घेते मी हे। बरं, पहिला माझा प्रश्न असा आहे की इतर लोणची आपली टिकतात, कारण त्याच्यामध्ये आपण तेल खूप घालतो, ते म्हणजे ते काय त्याची साठवण्याची पद्धत आहे। हे लोणचं टिकतं का? नाही, हे खूप दिवस टिकत नाही। तुम्ही करायचं आणि 2-3 दिवस फ्रीजमध्ये राहतं, पण करायचं आणि इन्स्टंट संपवायचं। ठीक आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे पण त्याचं वेगळेपणच ते आहे की ते छान लागतं वेगळ्या तिखट मिठाच्या पुरीबरोबर, परोठ्याबरोबर कधी ते। आणि कैरीच्या सीझनमध्ये कैरी घालतो आपण, नाहीतर लिंबू पूर्ण घालायचं, अदरवाईज फक्त कैरीच्या सीझनमध्येच घालतो। बरं, ठीक आहे। याच्यामध्ये आपण गाजर घातले, मटार घातले, फ्लॉवर घातला, कैरी घातली, लिंबू लागेल तसं घालायचं कैरी घातल्यावर, आणि कैरी जेव्हा नसते सीझनमध्ये तेव्हा मग पूर्ण लिंबू घालायचं। ठीक आहे।
याच्यात तुम्हाला व्हरायटी करता येते. आवळा घालता येतो कधीतरी, नंतर ओली हळद घालता येते. माझी आई करते हळदीचं लोणचं. हो ना, हां तेच, ओली हळद पण आवळ्याचं पण करते. आपण आता तिखट घातलं, लोणचं मसाला घातला, मीठ घालतोय. गुळ घालूयात आता. घाला. चवीपुरताच घालायचा, म्हणजे त्याचे गोड ही त्याची चव नाहीये. बरोबर आहे. तिखटच आली पाहिजे, पण चवीपुरता गुळ घालायचा. आता तेल घालून फोडणी, म्हणजे हिंग आणि हळद घालायचं. किती लागणार आहे तेल मला सांगा. बस पुरे. आता तेल गरम होईपर्यंत जर आपण गप्पा मारूया. किती साली तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला? मला 2019 मध्ये झाला कॅन्सर डिटेक्ट. अच्छा, म्हणजे 4 वर्षांपूर्वी. हो, 4 वर्षापूर्वी. मग ती आता काय आहे हे सगळं मी विचारायचं कारण तुम्हाला सांगतो, घराघरामध्ये ना अशा अनेक महिला आहेत किंवा गृहिणी आहेत की ज्या अशा फेज नंतर खूप खचून जातात, किंवा एक उभारी येणं म्हणा किंवा त्याच्यातून उभं राहणं फार टफ आहे. तर मग तुम्ही कसं डील केलं, काय नेमकं झालं? मुळात खरं सांगायचं तर मी स्वतः अतिशय दुखण्याला हळवी आहे. कारण सर्दी जरी झाली तरी मी, बापरे मला सर्दी झाली असं करून घर गोळा करणारे मी होते. त्याच्यामुळे मला कॅन्सर झाल्यावर घरातल्या सगळ्यांनाच टेन्शन आलं की बापरे आता कविता ह्याला कशी तोंड देणार. म्हणजे मला आठवते की माझ्या ब्लड टेस्ट वगैरे असायच्या तेव्हा ह्याचे अविनाश दादा लॅबचे ते 6:30ला यायचे. 7:30ची वेळ खरी असायची लॅबची, पण मला शुगर आहे त्याच्यामुळे मला त्रास व्हायचा, म्हणून काकूंना त्रास व्हायला नको म्हणून ते 6:30ला यायचे. बरोबर, छोटे छोटे फॅक्टर सुद्धा आपल्या बाजूने उभे राहतात. खूपच. आणि केमोच्या वेळेला पण डबा घेऊन जायचं असायचं तर मावशी आमच्या बरोबर 5:45ला बेल वाजवायच्या सकाळी की ताईंना डबा घेऊन जायचं आहे. या सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे उभे राहू शकले मी. आपण आता ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घातलेलं आहे. आता झालं असेल तर बंद करून टाकायचं. हे झालंय, त्याच्यात घालायची ती फोडणी. चमचा बाहेर घ्या. हो, चमचा बाहेर घ्या, बाजूला घ्या. ॲक्च्युअली ना हे थोडीशी फोडणी गार झाल्यावर घातली तरी चालते, पण गरम घातली तरी काही फरक पडत नाही, कारण हे आपण लगेच संपवायचं असतं लोणचं. म्हणजे त्या वेळेला ताजं जितकं असतं ना ते तितकं ताजंच चांगलं लागतं ते. बरोबर. झालं लोणचं तयार? हो, लोणचं तयार. क्या बात आहे. बाजारातून कैऱ्या आणा, त्या फोडून आणा, त्यानंतर थोड्याशा सुकवा, मग त्याच्यामध्ये याची आधीची तयारी थोडी असते की सगळं ते चिरून बारीक सगळं, पण आजकाल कटर वगैरे आहेत त्याच्यामुळे. बरोबर. क्या बात आहे. चला, लोणचं जरा साईडला ठेवूया. याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्याच, पण सोबत मॅडम करतायत आपल्यासाठी आता रताळ्याचा मिल्कशेक, त्याच्याकडे जाऊया. चला, मिक्स भाज्यांचं लोणचं जरा मी स्वतःच्या जिभेवरती ठेवतो ताबा, आणि रताळ्याचं काय मिल्कशेक. रताळ्याचं मिल्कशेक. साहित्य आहे दूध, कच्चं दूध घेतलेलं इथे आपण, आईस्क्रीम, रताळं उकडून स्मॅश करून घेतलं आहे, आणि लागेल तशी पिठी साखर घालायची कारण आईस्क्रीम आहे आपलं आणि दूध पण कच्चं गोड असतंच. रताळं मुळात बेसिक गोड असतं, त्याच्यामुळे लागेल तशी पिठी साखर घालायची. तर हे सगळं आपल्याला आता मिक्सर करायचं आणि तयार आपलं मिल्कशेक. शॉर्ट आणि मस्त रेसिपी. अरे ये, मला पण आईस्क्रीम हवंय. जास्त खुश होऊ नका, अंगणात येणार आहे कार्यक्रम. चला, मिक्सरचं भांडं आपण घेतलं. आता काय? आता हे सगळं चमचा द्याल मला, मी एक मिक्सरमध्ये काढते. तुम्ही मगाशी विचारलत ना की काय कसं तोंड दिलं कॅन्सरला, तर घरातल्या सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय हे होत नाही. तर त्याबद्दल एक किस्सा सांगते की माझी जेव्हा केमो चालू होणार होत्या, म्हणजे पहिली केमो चालू होणार होती, त्याच्या आधी 2 दिवस मला माझी भावजाई आहे शिल्पा म्हणून, तर तिने मोगऱ्याचा बरगच्च गजरा आणला होता, आणि दोघींच्या फिलिंग्स आम्हाला कळल्या त्या की केमोनंतर केस जातात हे माहिती होतं. तर मी तो बरगच्चा गजरा घालून डॉक्टरकडे गेले. 2 दिवसानंतरची केमो ठरवून आले, आणि नंतर लगेचच माझे केस गेले सगळे. आणि त्याच्यानंतर कॅन्सरची सगळी ट्रीटमेंट झाल्यावर पुन्हा केस छोटे यायला लागले, आणि मग छोटा पोनी यायला लागला. पोनी यायला लागल्यावर माझ्या लेकीने परत गजरा आणला. म्हटलं अगं काय ग हे? म्हणाली आई आता तुझा छोटा पोनी परत यायला लागलाय, तर आता तुला परत गजरा आणला घालायला. तर मला ते 2 गजऱ्यांमधला प्रवास म्हणून माझा छोटा राईटअप पण आहे की तो प्रवास जो शिल्पाने आणलेला गजरा आधी केमोने केस जायच्या आधी, आणि नंतर परत केस आल्यावर आणलेला गजरा, तो खूप सोपा नव्हता आणि अवघडही नव्हता तसा सगळ्यांच्या सहकार्यामुळे. तो एका अशा भयप्रद कविताकडून अशा निर्भयतेकडे, आत्मविश्वासाकडे जाणारा होता. आपण याच्यामध्ये काय काय घातलं? याच्यात आपण रताळं घातलंय, आईस्क्रीम घातलंय, दूध घातलंय, आणि थोडीशी पिठी साखर लागेल तशी घालणार. मला चमचा, वेगळा चमचा दे.
आणि लागेल तसं दूध आणि आईस्क्रीम थोडं परत घालायचं. हे थोडंसं ना थिकच असतं, अच्छा. म्हणजे असं खूप पातळ नसतं हे इतर मिल्कशेक सारखं. स्वरा इकडे येतेस का जरा? येते. अप्रतिम. हेल्दी आणि त्याचे थोडेसे क्रंच राहतात, पण ते छान लागतात तोंडात, म्हणजे अगदी असं तोंडात आलेले ते छान लागतात एकदम. वा, कमाल. तुम्ही आज 2 वेगवेगळ्या धर्तीचे पदार्थ करून दाखवले. एक आहे खमंग आणि चटपटीत असं लोणचं मिक्स भाज्यांचं, आणि दुसरा आहे रताळ्याचा मिल्कशेक. वाट बघू नका, लिहून घ्या पटकन कृती आणि साहित्य. आता भाज्यांचं लोणचं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम बाउलमध्ये बारीक केलेलं गाजर, मटार, फ्लॉवर आणि कैरी घ्यावी. त्यानंतर त्यात तिखट, लोणचं मसाला, मीठ आणि थोडासा चवीपुरता गूळ घालावा. त्यानंतर कढईत तेल घेऊन ते गरम झालं की त्यात हळद आणि हिंग घालावं. आता ही फोडणी बाउलमध्ये ओतावी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. स्वादिष्ट चमचमीत असं भाज्यांचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आता रताळ्याचा मिल्कशेक तयार करण्याची कृती पाहूया. मिक्सरच्या भांड्यात रताळं, आईस्क्रीम, दूध आणि थोडीशी पिठी साखर घालावी आणि हे सगळं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. झटपट होणारा पौष्टिक रताळ्याचा मिल्कशेक तयार आहे. चला, कविताजींचे पदार्थ तयार आहेत. आता आहे चैताली. चैताली तयार ना? हो, तयार. ठीक आहे. तुझ्या पदार्थाचं नाव आहे शेवपुरी सँडविच. शेवपुरी सँडविच. नावाने गोंधळून जाऊ नका, जरा फ्युजन आहे. पण त्याआधी मी तुम्हाला विनंती करतो, आमचं हे जे फ्युजन आहे ते तुम्ही सांभाळा, ठीक मला आहे? पहिले हे पाहिजे. काय पदार्थ करण्यापूर्वी खाऊ नये ग तू, तोपर्यंत लोणचं खा ना. नाही, मला पुरी पाहिजे मगच मी जाईन. लोणचं खा नाही, पूर्ण. मला पुरी पाहिजे मगच जाईन. हे बघ, तुझी ही इच्छा मी पुरी करू शकत नाही. तुझा नाही, मला पुरी पाहिजे. असं नाही होत ग, ते लोकांना आवडत नाही पदार्थ पूर्ण व्हायच्या आधी खाल्लेलं. मला खरंच. आवडत. लोकांना नाही आवडत ना, प्लीज तेवढी काळजी घे. थँक्यू सो मच. शहाणी आहे ना तू. काय साहित्य आहे? ब्रेड, पुरी आणि हा बॉईल पॅटॅटो आहे. कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा आणि शेवपुरीची जी बारीक शेव असते ती, लिंबू, ग्रीन चटणी आहे आणि ही मिरची बारीक कापलेली, मीठ, लाल तिखट आणि आमचूर पावडर. फॅन्टॅस्टिक. काय करूया पहिल्यांदा चैताली? आता मला एक पॅन द्याल आणि एक बाउल द्या आधी. तुझ्या घरी कोण कोण असतं चैताली? बाबा आणि 2 भाऊ आहेत, एक लहान आणि एक मोठा. अरे वा. काय करतात भावंड? मोठा भाऊ आहे तो इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. आणि छोटा भाऊ आहे तो 10वीत आहे. आता त्याची बोर्डची एक्झाम चालू आहे सध्या. अरे वा. मग तू त्याची ताई म्हणून अभ्यास वगैरे घेतेस की नाही? हो, घेते, पण तो माझं जास्त ऐकत नाही. तो मोठ्या भावाचंच ऐकतो. अच्छा. मोठा भाऊ धोपटतो वाटतं. नाही, तो प्रेमाने समजतो तरी तो माझं ऐकत नाही. मी जरी प्रेमाने समजवलं तरी ऐकत नाही. तो त्याचंच ऐकतो. बरं तू आता आमचूर पावडर, तिखट घातलंस बरोबर, आणि आता मिरची आधी घालतेस. मिरची टाकते काम तुझं एकदम चटचट दिसतंय. आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांदा. थोडासा, थोडंसं मीठ. बाबा काय करतात तुझे? बाबा व्हेजिटेबल वेंडर आहेत. अच्छा, म्हणजे भाजींची काय गाडी आहे का गाला आहे प्रॉपर असं? नाही, गाडीच आहेत. अरे वा. हो. किती छान. थोडीशी कोथिंबीर. हां, बारीक चिरलेली कोथिंबीर. चैतालीच्या कामाला एवढा वेग आहे की घाबरूनच सँडविच आपोआप तयार होईल, है ना? तेल आपण घातलं. आता हे बटाट्याचं मिश्रण याच्यात घालायचंय हो, का? थोडंसं 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारू. खूप लहान वयात तुझ्यावरती घरातली हो, जबाबदारी पण. आली असं आम्हाला कळलं. कसं काय, म्हणजे काय झालं? म्हणजे अचानक झालं. माझ्या मम्मीला टाच असते ना पायाची, ती दुखत होती. तर तिने आम्हाला सांगितलं नाही. ती गोळ्या खायची, पेन किलर वगैरे काहीतरी करायची. तर ते गोळ्या खाऊन खाऊन म्हणजे किडनी हे झालं. तर 1-2 दिवसातच झालं. अरे बापरे. आणि तेव्हा तू कितवीला होतीस? मी 12वीला होती. अरे बापरे. मग आता घरातलं सगळं एक जे ते सगळं आता तुझ्यावरती जबाबदारी? हो, जबाबदारी. आज 6 वर्ष झाले. पण मग तू ही तुझं शिक्षण, तुझी इंटर्नशिप सगळं सांभाळते, हो, करतेस? सगळं मॅनेज करून. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम झाला, पण आता ठीक आहे. आता म्हणजे सवय झाली तर ओके आता चालते. आता खूप कष्ट आहेत पण, है ना? हो. वा वा. मी फारच मनापासून तुला शुभेच्छा देतो की एवढा कष्टाचा काळ तू पाहिलास आणि आता तू एवढं शिक्षण घेतेस तर सगळं छान छान होईल. बटाटा आधी आपण उकडून कुस्करून घेतला होता. हो. त्याच्यामुळे हे मिक्स व्हायला काही फार वेळ लागणार नाही लागणार. थोडंसं म्हणजे 2 मिनिटं त्याला परतून घ्यायचं. काय करायचं पुढे? आता गॅस ऑफ करा आणि मला एक प्लेट द्या.
आता त्याच्यावर आपण सँडविच ठेवणार आहे. हा चमचा घेऊ का? हो घे की. वेगळं देऊ का? हा वेगळं. घे की ग. काय पाहिजे ते सांग. त्याच्यावर आपण ग्रीन चटणी लावणार आहे. बरं, ग्रीन चटणी लावण्याआधी मला तू सांग, या ग्रीन चटणीमध्ये नेमकं काय काय आहे? मी याच्यात टाकले कोथिंबीर, थोडा पुदिना आणि तिखट मिरची आणि टॅमॅटो घातला आहे, जो की मी गॅसवरून जळवून घेतला आहे आणि त्याचे छिलके काढून मिक्सीला वाटून घेतला आणि मीठ ठीक आहे. तेवढा टाकून. म्हणजे थोडासा आंबटपणाही आहे, थोडासा हो. तिखटपणाही आहे हो आणि रंगही आहे. हो. ते घातलं. आपण ही आता शेवपुरीची पुरी ठेवणार आहोत. बेस्ट. मला खरं सांगू का, बोला. क्रिस्पी पदार्थ फार आवडतात. करून ते करून थंड गरम गरम हाताने जमणार नाही. हा चमच्याने हे करून ना आपण ह्याच्यावरती घालायचं ना. हो. कुठे ठेवायचं? याच्यावरतीच ठेवायचं. चमच्यानेच कर. पुऱ्यांवरती ठेवायचं ना. हो हो, पुऱ्यांवरतीच ठेवायचं. आता आता आपण त्याच्यावर ठेवणार कांदा थोडासा. वा. थोडंसं टॅमॅटो आणि थोडंसं वरतून आमचूर पावडर. फर्स्ट क्लास. जास्त आणि त्याच्या आतमध्ये टाकू शेव. शेव. इथे भोवताली पण ही बटाट्याची भाजी घातली तरी चालेल ना. हो चालेल. थोडी थोडी घालूया हां, का? घालूया. म्हणजे कसं पोट भरेल का आपलं. चैताली, मी तुला खूप मदत करतोय. हो थँक्यू. हा हेच ऐकायचं होतं मला. आता काय? आता आपण याला भाजून घेऊया. फर्स्ट क्लास. पॅन वरती ना. हो. वा. पॅन आपण घेतलाय. आता काय? आता बटर टाका त्याच्यावर. बटरवरती सँडविच खरपूस भाजून घ्यायचं. हो. मला असं काय वाटतंय, काय? काहीतरी तुफान येणार आहे. आलंच. वा. वाव, माझं सँडविच किती मस्त दिसतंय. माझं सँडविच. तुझं सँडविचच आहे. अप्रतिम. आता रेसिपी होत आली आहे, तर आता मी एक वा. दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं दोन्ही ना. बाजू. आणि मग नंतर मग सर्व करून त्याच्यावर शेव टाकून वगैरे प्लेटिंग करायची. कमाल. फार छान. आता सँडविच कसं बटरवरती भाजायचं हे काही तुम्हाला माहित नाही असं नाहीये. मुळात तुम्ही जर बाजारामध्ये शेवपुरी खायला गेलात तर ती किती रुपयाला आहे? 20 पर्यंत. 20-25. 25 रुपयाला आहे. आणि जर तुम्ही सँडविच खायला गेलात तर ते किती रुपयाला आहे? तेही 20 रुपयाला. 20-30 पर्यंत. 30-40ला. समजा 30 आणि 20 धरलं, 50 रुपये तुमचे खर्च होतील. पण आम्ही तुम्हाला काय करतोय, दोन्ही एकत्र देतोय. म्हणजे बघा, पैशाची बचत आणि क्रिएटिव्हिटीला सुद्धा भरपूर स्कोप. अप्रतिम. बरोबर झालं नाही सगळं? हो. चला, अप्रतिम असं शेवपुरी सँडविच तू तयार केलेलं आहेस. मी तिला बरीच मदत केलेली आहे. तुम्ही लिहून घ्या आता पटकन शेवपुरी सँडविचसाठी लागणारं कृती आणि साहित्य. आता शेवपुरी सँडविच तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, आमचूर, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यावं. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हे मिश्रण घालावं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावं. आता ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर कोथिंबीर, पुदिना, मिरची, भाजून साल काढलेला टोमॅटो घालून तयार केलेली चटणी लावून घ्यावी. त्यावर शेवपुरीच्या पुऱ्या ठेवाव्या आणि पुऱ्यांवर तयार केलेलं बटाट्याचं सारण, थोडा थोडा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, वरून आमचूर पावडर घालावी, बारीक शेव, त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवावा. आता पॅन गरम करून त्यावर बटर घालावं आणि त्यावर हे तयार सँडविच दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावं. टेस्टी शेवपुरी सँडविच खाण्यासाठी तयार आहे. आजच्या भागामध्ये फारच बहार आलेली आहे. कविताजींनी केलेलं आहे मिक्स भाजीचं लोणचं आणि रताळ्याचा मिल्कशेक, आणि आपल्या चैतालीने केलेलं आहे छानसं शेवपुरी सँडविच. हो की नाही? हो. वा. बरं वाटलं तुम्ही इकडे आलात, आमच्याशी बोललात, गप्पा मारल्यात. तुम्हाला कसं वाटलं?
छान वाटलं, एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. हो ना? आता लिहिणारच आहे. वा वा, नक्की लिहा, आमच्याविषयी थोडं बरं लिहा. थँक्यू. आणि तुला का कसं मलाही वाटलं? खूप छान वाटलं, चांगला एक्सपिरियन्स होता, खूप छान होतं. थँक्यू सो मच. परत या. हे स्वयंपाकघर हा कार्यक्रम तुमचाच आहे. आम्ही आता करतो हे पदार्थ फस्त. तुम्ही घ्या निरोप. मस्त भेटा आम्हाला पुढच्या भागात या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.